नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे संपूर्ण बुलढाणा जिल्हा. मित्रांनो, आपण 34 जिल्ह्यांचे जिल्हा विशेष नोट्स हे अभ्यासत आहोत. मित्रांनो, ह्या नोट्स जर तुम्हाला हवे असतील, प्रिंटआउट काढायचे असतील, तर तुम्ही फक्त 20 रुपयामध्ये हे जे काही नोट्स आहे हे तुमच्या नावावर करू शकता. मित्रांनो, 34 जिल्ह्याच्या जिल्हा विशेष नोट्स फक्त आपण 20 रुपयामध्ये देत आहे. तुम्ही जर मार्केटमध्ये कुठेही गेले तर मित्रांनो, प्रत्येक जिल्हा विशेषसाठी तुम्हाला 50 रुपये एवढी किंमत मोजावी लागते. परंतु आपण मित्रांनो 50 गुणेला समजा जर तुम्ही 34 केलं तर जवळपास 1700 रुपयाचे जे काही नोट्स आहेत हे फक्त तुम्हाला 20 रुपयामध्ये आपण प्रोव्हाइड करून देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून सर्वांनी काय करायचं, या नोट्सचा नक्की फायदा घ्यायचा आहे. व्हिडिओतील जे काही कंटेंट आहे ते आवडल्यासच परचेस करायचं आहे. ओके, बघा आता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला लोणार सरोवर बघायला मिळते. मित्रांनो, सुराज्य चे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री यांचं जे काही माहेर आहे सिंदखेड राजा, हे सुद्धा आपल्याला याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिसून येते. त्यानंतर बघा, जगविख्यात असलेली 105 फुटांची जी काही हनुमानांची मूर्ती आहे हे सुद्धा आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिसून येते. आणि मित्रांनो, जगामध्ये सर्वात जबरदस्त असं मंदिर जिथे की तुमच्या जेवणाची उत्तम अशी सोय केल्या जाते ते म्हटलं म्हणजे श्री गजानन महाराज मंदिर शेगाव संस्थान. मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत, लक्षात ठेवा. ओके, आता बघा, आपण थोडक्यामध्ये अगोदर काय करणार आहे, बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास वगैरे अभ्यासणार आहे आणि नंतर त्याच्यावरती आतापर्यंत जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्यामध्ये जेवढे काही 100+ क्वेश्चन आहेत मित्रांनो, ते सर्वच्या सर्व अभ्यासणार आहोत. ओके, तरी सर्वांनी काळजीपूर्वक या व्हिडिओला बघायचा आहे. बघा आता, बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास. बुलढाणा हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागातील जिल्हा आहे. मित्रांनो, विचारलं बुलढाणा जिल्ह्याचा विभाग कोणता, तर उत्तर काय, तर अमरावती विभाग आहे. यानंतर बघा, अजिंठा डोंगरावरील टेकडीवर वसलेले, विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे आणि समुद्र सपाटीपासून 668 मीटर उंचीवर असलेले बुलढाणा हे सुंदर असे आहे शहर आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर लक्षात ठेवा, बुलढाणा जिल्ह्याचं नाव कसं पडलं, काय होता इतिहास, आणि मित्रांनो हे कोणाचे केंद्र होते, तर लक्षात ठेवा, बुलढाणा जिल्हा हे भिल्लांचे केंद्र होते. कोणाचे मित्रांनो बघा, कोणाचे केंद्र होते, तर भिल्लांचे होते, भिल्ल समुदाय. त्यामुळे त्याला काय म्हणत असत, तर भिल्ल ढाणा म्हणत असत. आणि काही दिवसांना मित्रांनो या भिल्ल ढाणा या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि त्यातून बुलढाणा या नवीन शब्दाची जी काही निर्मिती आहे ती झाली, लक्षात ठेवा. ओके, पुढे याला काय म्हणतात, तर बुलढाणा, लक्षात ठेवा. आता बघा, या शहराजवळून कोणती नदी वाहते, तर पैनगंगा नदी वाहते. ओके, मग बघा, बुलढाणा जिल्ह्यातील अतिशय मुख्य नदी कोणती, तर ते आहे पैनगंगा नदी. इसवी सन 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यानंतर मान्यता मिळालेल्या बुलढाणा जिल्हा व परिसरात युद्धोत्तर परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे आणि शांतता अबाधित ठेवणे यासाठी जिल्ह्याचे पहिले जे काही उपायुक्त होते ते कोण होते, तर कर्नल मिडोस टेलर होते. आणि मित्रांनो, यांची या शांतता अबाधित ठेवण्याकरता नेमणूक ही करण्यात आली होती. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे केव्हा, तर 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यानंतर, लक्षात ठेवा. आता बघा, बुलढाणा जिल्ह्याची आपण भौगोलिक माहिती लक्षात घेऊया. बघा, बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर बघा, वरची दिशा असते उत्तर, खालची असते दक्षिण, ही असते पूर्व आणि ही कोणती असते, तर पश्चिम दिशा असते. म्हणजे लक्षात ठेवा, बुलढाण्याच्या उत्तरेला मध्य प्रदेश हे राज्य आहे, तर दक्षिणेला जालना व हिंगोली हे अतिरिक्त 2 जिल्हे आहेत. यानंतर बघा, जे काही पूर्व आहे, पूर्वेला आहे अकोला, वाशिम आणि अमरावती. ओके, आणि बघा, बुलढाणा जिल्ह्याला पश्चिम भागामध्ये जळगाव आणि औरंगाबाद हे जे काही जिल्हे आहेत यांच्या सीमा लागलेल्या आहेत, लक्षात घ्यायचं आहे. आता बघा, यानंतर बघा, हेच माहिती तुम्हाला परत सांगत आहे. उत्तरेला काय, मध्य प्रदेश आहे, पूर्वेला अकोला वाशिम आहे आणि अमरावती आहे, आणि बघा, आणि दक्षिणेला जालना हिंगोली आहे, आणि पश्चिमेला काय, तर जळगाव आणि औरंगाबाद जिल्हे आहेत, लक्षात ठेवा. तसेच बघा, सर्वसाधारण वापरातील मराठी भाषा वगळता अंध या 1 लाखाहून लोकांकडे बोलल्या जाणाऱ्या इंडो आर्यन भाषेचा जिल्ह्यांमध्ये अंतर्भाव आहे. हा जिल्हा मित्रांनो ताप्ती नदी गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे. तसेच बघा, पूर्णा नदी ही ताप्तीची काय, तर उपनदी आहे, लक्षात ठेवा. पूर्णा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे असा जर प्रश्न आला तर आपलं उत्तर एकच यायला पाहिजे, तापी नदी. ओके, कोणती नदी, ताप्ती नदी. यानंतर बघा, तसेच पैनगंगा व खडकपूर्णा ह्या गोदावरी नदीच्या काय, तर उपनद्या आहेत, लक्षात ठेवा. आता बघा, या शहराला जोडणारे एकमेव साधन हे रस्ते मार्गामार्फतच आहे. सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक ही रस्त्यांमार्फत शक्य आहे. तो डोंगराळ क्षेत्रामधील ठिकाणी असल्याने तेथे लोहमार्गाची जोडणी करणे नेहमीच अवघड झाले आहे.
आणि म्हणून पुढे चालू ठेवता आले नाही. बघा, रेल्वे मार्गाद्वारे सर्वात जवळची जोडणी जर पाहिली तर ते काय आहे, बुलढाणा शहराला मलकापूर हे शहर आहे. लक्षात ठेवा, विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखण्यात येते मित्रांनो मलकापूर शहर. ओके, आता बघा स्थान, विस्तार व सीमा याचा जर विचार केला तर बघा, मध्य उत्तर महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेलगत विदर्भाच्या अति पश्चिमेकडील जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो आपला बुलढाणा जिल्हा. आता यानंतर बघा, जिल्ह्यामध्ये आपली आदिवासी जमात कोणकोणते आहेत प्रमुख, तर बघा जिल्ह्यात प्रामुख्याने भिल्ल आदिवासी राहतात, म्हणूनच त्याला भिल्ल डाणा असत आणि पुढे अपभ्रंश होऊन याचं काय झालं, बुलढाणा झालं. ओके, ही प्रथम आदिवासी जमात आहे मित्रांनो. तसेच यामध्ये गोंड आणि कोरकू ह्या दोन अतिरिक्त जे काही आदिवासी जमाती आहेत हे सुद्धा आढळतात. मेन जर म्हटलं तर भिल्ल आदिवासी लक्षात ठेवा. आता यानंतर बघा, जमिनीचा प्रकार. जमिनीचा प्रकारचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्याची काही जमीन काळी आणि कसदार तर काही पठारी प्रदेशातील आहे. पहाडावरील लाल मातीची जमीन बुलढाण्यामध्ये आढळून येते, लक्षात ठेवा. हवामानाचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्याचे हवामान हे कोरडे, विषम व उष्ण आहे. उन्हाळ्यात तापमान 38 डिग्री सेल्सिअस ते 42 डिग्री सेल्सिअस एवढे असते, तर हिवाळ्यामध्ये 10 डिग्री सेल्सिअस ते 42 डिग्री सेल्सिअस इतके कमी होते. पावसाळ्यात 47 दिवस असून मित्रांनो, पावसाळा हा किती दिवस असतो, 47 दिवस असून 800 MN इतका पाऊस पडत असतो. ओके, पावसाचा प्रकार कसा आहे मित्रांनो, एकदम मध्यम स्वरूपाचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. नद्यांचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यात पूर्णा व पैनगंगा या दोन प्रमुख नद्या आहेत. एक म्हणजे पूर्णा नदी आणि दुसरे म्हणजे काय तर पैनगंगा नदी. ओके, पूर्णा नदी नेहमी चर्चेत असते. आता बघा, पूर्णा नदीचा उगम सातपुडा पर्वतात असून बुलढाणा जिल्ह्यात ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते, म्हणजे पश्चिम वाहिनी नदी आहे मित्रांनो, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते म्हणून. यानंतर बघा, या नदीला उत्तरेकडील गाविलगडच्या टेकड्यात उगम पावलेल्या बेंबळा, निपाडी व बाणगंगा तर दक्षिणेकडून बोर्डी, मन, केदार, ज्ञानगंगा, विश्वगंगा, नळगंगा ह्या नद्या येऊन मिळतात. तसे बघा, पैनगंगा नदी अजिंठा डोंगरावर उगम पावते व ती आग्नेय दिशेस वाहते. खडकपूर्णा ही तिची महत्वाची उपनदी, ती बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागातून वाहत जाते, लक्षात ठेवायचं आहे. आता यानंतर बघा, पिके. पिके कोणते आहेत तर बघा, काळी जमीन व मध्यम स्वरूपाचा पाऊस बुलढाणा जिल्ह्यात असल्यामुळे येथे खरीप व रब्बी दोन हंगामात पिके घेतली जातात. कापूस, संत्री, ऊस, ज्वारी, गहू ही पिके आहेत मित्रांनो. तसं बघा, नैसर्गिक संपत्ती वनसंपत्ती, बांधकामासाठी लागणारे दगड सापडले आहे आणि साग, बाबुळ, अंजन, सलाई इत्यादी वनस्पती सुद्धा लाभलेली आहे मित्रांनो आपल्या बुलढाणा जिल्ह्याला. यानंतर बघा, पाणी पुरवठा किंवा जलसंपदा. बघा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये नळगंगा व ज्ञानगंगा नद्यांवर धरणे आहेत. धानोरा, जमला, खंडाळा, दिघी, निमखेड इत्यादी तलाव आहेत मित्रांनो. जमुना तलावातून खामगाव शहरास पाणी पुरवठा केला जातो. लक्षात ठेवा, नेहमी विचारतात की खामगाव शहरास पाणी पुरवठा हा कुठे केला जातो. मित्रांनो, खामगाव का बरं बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष आहे, कारण की याला सिल्वर सिटी सुद्धा म्हणून ओळखण्यात येते. सर्वात जास्त मित्रांनो जे काही कापसाची निर्यात आहे हे आपल्या खामगाव या शहरातूनच होते, बुलढाणा जिल्ह्यातील, लक्षात ठेवा. ओके, आता यानंतर बघा, मोताळा या तालुक्यामध्ये नळगंगा नदीवर असणारा मोठा प्रकल्प सुद्धा आहे. तसे बघा, मेहकर तालुक्यामध्ये पलगड, खामगाव तालुक्यात मंस व गंगा प्रकल्प एवढे आपल्याला दिसून येते. आता यानंतर बघा, मोठे उद्योग कोणकोणते आहेत तर बघा, तेलगिरण्या. तेलगिरण्या कुठे आहे, मलकापूरला आहे. खामगाव, शेगाव, बुलढाणा आणि नांदुरा येथे आहे. तसे बघा, साखर कारखाना बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुसर बीड येथे आहे. तसे बघा, वनस्पती तूप शेगावचं फेमस आहे मित्रांनो. ओके, आता यानंतर बघा, छोटे उद्योग. कापूस कारखाने कुठे कुठे आहेत बघा, बुलढाणा, खामगाव, मलकापूर, मेहकर, चिखली. विटा तयार करणे, हातमाग करणे, कातडी वस्तू बनविणे, साबण तयार करणे इत्यादी उद्योग सुद्धा मित्रांनो आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिसून येते. कुटीर उद्योगचा जर विचार केला तर मातीचे भांडे तयार करणे, जोडे, चपला तयार बनविणे, खाद्यपदार्थ तयार करणे आणि लोणचे बनविणे इत्यादी उद्योग सुद्धा मित्रांनो कुटीर उद्योगाचे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिसून येतात. यानंतर जर विचार केला तर आपल्या जिल्ह्यातील जे काही दळणवळण आहे ते कसं असते तर बघा, जिल्ह्याच्या उत्तर भागातून राष्ट्रीय महामार्ग जातो. हा मार्ग शेजारच्या जिल्ह्यातून येतो व अकोला जिल्ह्यातून पुढे नागपूर मार्गे कोलकाता जातो. खामगाव, नांदुरा, मलकापूर या जिल्ह्यातील ठिकाणी याच मार्गावर आहेत, लक्षात ठेवा. तसे मित्रांनो, हा जो काही मार्ग आहे हा नॅशनल हायवे क्रमांक 6 वर आहे, लक्षात ठेवायचा आहे. लोह मार्गाचा जर विचार केला तर तसे पाहता बुलढाणा शहरातून एकही रेल्वे जंक्शन नाही आहे, लक्षात ठेवा. बुलढाणा शहरातून आहे का नाही, बुलढाणा जिल्ह्यातून आहे. तर बघा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो काही मुंबई कलकत्ता लोहमार्ग आहे यामध्ये मित्रांनो जळगाव जिल्ह्यातून बुलढाणा जिल्ह्यात येतो आणि अकोल्यातून नागपूर मार्गे कोलकात्याकडे जातो. खामगाव, नांदुरा, मलकापूर, शेगाव ही जी काही प्रमुख रेल्वे स्टेशन आहेत मित्रांनो, ओके, आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील. वायुमार्गाचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यातून एकही वायुमार्ग जात नाही, कोणत्याच शहरातून नाही, लक्षात ठेवा. ओके, जवळचं जर वायुमार्गाचं जर आपण लोकेशन पाहिलं तर आपल्याला एकतर
छत्रपती संभाजीनगर मित्रांनो दिसून येते, एकतर अकोला. ओके, आता यानंतर बघा ऐतिहासिक माहिती. लोणार. बघा लोणार काय तर हजारो वर्षापूर्वी उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार हे ठिकाण मित्रांनो खाऱ्या पाण्याचे आहे आणि हे काय तर जग प्रसिद्ध आहे. ओके, आता यानंतर बघा लवणासुराची जी कथा आहे हे या सरोवराशी संबंधित आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असेल लवणासुराची कथा. नंतर बघा श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव तीर्थक्षेत्र शेगाव येथे आहे. हे गाव सुद्धा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात येते. तसे बघा सिंदखेड राजा हे गाव बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे म्हणजेच राजमाता जिजाबाई यांचे माहेर सुद्धा आहे. ओके, यानंतर बघा नांदुरा येथे सुप्रसिद्ध 105 फूट हनुमानाची मूर्ती स्थित आहे. तसे बघा देऊळगाव राजा. देऊळगाव राजाचा विशेष असा स्टार मार्क करा. बघा देऊळगाव राजा येथे सातवाहन अवशेष सापडलेले आहे मित्रांनो. जे काही सातवाहन घराणा आहे सिमुक राजाने संस्थापित केलेलं त्यांचे जे काही अवशेष आहेत ते आपल्या देऊळगाव राजा येथे सापडलेले आहे मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये. यानंतर बघा मलकापूर येथे काय तर दौलतराव शिंदे व रघुजी भोसले यांच्या सैन्याचा तळ होता. हे सुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण बाब आहे मित्रांनो. आता बघा राज्यसत्ता. राज्यसत्तेचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्हा प्राचीन देशाचा भाग होता. त्याचप्रमाणे सम्राट अशोकाच्या साम्राज्यातील एक भाग होता. ओके, आता बघा बुलढाणा जिल्हा आपण दृष्टिक्षेपामध्ये थोडक्यामध्ये बघूया. क्षेत्रफळ किती आहे तर 9661 चौरस किलोमीटर आहे. लोकसंख्येचा जर विचार केला तर 2011च्या जनगणनेनुसार 25,86,258 एवढी आपल्या जिल्ह्याची लोकसंख्या आहे. न्यायालयांची जर विचार केली तर 15 न्यायालय आहे. पोलीस स्टेशनांची जर विचार केला तर एकूण 33 पोलीस स्टेशने आपल्याला दिसून येतात. उपविभागाचा विचार केला तर 6 उपविभाग आपल्या जिल्ह्याला लाभलेले आहे आणि तहसील आहे 13. ओके, तालुके सुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती आहेत तर 13 आहेत. त्यामुळे तहसील किती आहेत तर 13 आहेत. यानंतर बघा पंचायत किती आहेत तर 877 एवढ्या आहेत पंचायती. ओके, आता यानंतर बघा आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं जे काही मुख्यालय आहे ते कुठे आहे तर बुलढाणा या ठिकाणीच आहे. क्षेत्रफळ किती आहे तर 9661 चौरस किलोमीटर एवढा आहे. अक्षांचा जर विचार केला स्थान काय आपलं तर बघा उत्तर 19.57 मिनिट एवढा आहे ते 21.17 मिनिट एवढा आहे. रेखांशाचा विचार जर केला तर पूर्व 75.57 अंश ते 76.40 अंश एवढा आहे. तालुक्याचा विचार करूया आपण. बघा आता एकूण 13 तालुके आहेत. कोणकोणते तर बघा नांदुरा, मलकापूर, बुलढाणा, देऊळगाव राजा, चिखली, सिंदखेड राजा, लोणार, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, मोताळा, खामगाव आणि मेहकर. ओके, वळण व्यवस्था बघूया. लोह व रस्त मार्गे आहे. पर्यटन स्थळांची संख्या आहे एकूण 4. आपल्या बुलढाणा जिल्ह्याला पर्यटन स्थळ किती आहेत तर 4 आहेत, लक्षात ठेवा. सिंचन क्षेत्र जमीन किती आहे तर 72,088 एवढं हेक्टर आहे. एकूण सिंचन प्रकल्प संख्या किती आहे तर 6 आहे. बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत मराठी, हिंदी आणि उर्दू. तसे बघा लोककला आहे आपली नृत्य. यानंतर बघा पंचायत समितींची संख्या किती आहे तर 13च आहे. नगरपंचायती आहे का तर नाही आहे मित्रांनो. बघा आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकही नगरपंचायत अस्तित्वात नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. महानगरपालिका आहे का तर एकही महानगरपालिका अस्तित्वात नाही. नगर परिषदेची संख्या किती आहे तर मित्रांनो एकूण 11 नगर परिषदा आपल्या बुलढाणा जिल्ह्याला लाभलेल्या आहेत. ग्रामपंचायतीची संख्या जर पाहिली तर 866 एवढी आहे. पोलीस ठाणे आहे 26 मित्रांनो. कृषी उत्पन्न बाजार समिती आहे 13. आरटीओ कोड आहे MH 28. वनाखाली असलेले एकूण क्षेत्र आहे 1161.61. एकूण खेडी संख्या आहे 1198. एकूण लोकसंख्या बघा पुरुषांची किती आहे तर बघा 13,42,152 आणि स्त्रियांची संख्या आहे 12,45,887. आणि यानंतर बघा एकूण किती आहे तर टोटल आहे 25,88,039 एवढी मित्रांनो आपल्या बुलढाणा जिल्ह्याची लोकसंख्या आहे. आता यानंतर बघा साक्षरता दर. साक्षरता दर आहे 83.40. त्यापैकी पुरुषाची साक्षरता आहे 90.54 आणि स्त्री साक्षरता कमी आहे मित्रांनो ते आहे 75.84. ओके, आता यानंतर बघा तापमानाचा जर विचार केला तर बघा कमाल 46 डिग्री सेल्सिअस ते 9.40 डिग्री सेल्सिअस. पर्जन्यमानाचा विचार केला तर 707.9. हवामान बघा उष्ण, विषम व कोरडे असते. फलोद्यान क्षेत्र पाहिले तर संत्री व केळी ह्या दोन यांचे मित्रांनो फळांचं उत्पादन आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये केले जाते. आता बघा जे टॉप 100 बुलढाणा जिल्ह्यावरील महत्वपूर्ण वन लाईनर आहेत ते आपण अभ्यासत आहोत. एक म्हणजे बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या आहे 13. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे मुख्यालय हे तालुक्याच्याच ठिकाणी आहे, त्याची विशेष नोंद घ्यावी. यानंतर बघा बुलढाणामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर बघा एकूण 7 आहेत. कोणकोणते तर बघा बुलढाणा आहे, चिखली आहे, सिंदखेड राजा आहे, जळगाव आहे. त्यानंतर बघा खामगाव, मलकापूर आणि मेहकर आहे. बघा हे विधानसभा मतदारसंघ आहे. ओके, यानंतर बघा चिखली तालुक्यामध्ये एकूण किती खेडी आहेत तर बघा 108. ओके,
यानंतर बघा उदासी बाबा व मौनी बाबाचा मठ कोणत्या तालुक्यात आहे तर हा चिखली तालुक्यात आहे. याला स्टार मार्क करा, बऱ्याचदा विचारतात. उदासी बाबा आणि मौनी बाबाचा मठ कोणत्या तालुक्यामध्ये आहे बुलढाणा जिल्ह्यातील, तर त्याचं उत्तर आहे चिखली. आता यानंतर बघा चिखलीमधील रिकामी जागा येथे देवीचे मंदिर आहे. तर मित्रांनो चिखलीमध्ये आंबडापूर येथे देवीचं मंदिर आहे, जे की खूप फेमस आहे. आता यानंतर बघा चिखली तालुक्यातील आदिवासी हे कशापासून गोळंबी तयार करतात, तर मित्रांनो गोळंबी तयार करत असतात बिब्याच्या फुलापासून, म्हणजेच बिब्यापासून, लक्षात ठेवा. ओके. आता यानंतर बघा सैलानी बाबाची यात्रा चिखली तालुक्यात केव्हा भरते, तर बघा होळीच्या पंचमीला सैलानी बाबाची यात्रा चिखली या तालुक्यामध्ये भरताना आपल्याला दिसून येते. ओके. आता यानंतर बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 97 खेडी असून ग्रामपंचायतींची संख्या किती आहे, तर ते आहे 67. ओके, लक्षात ठेवा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण खेडी किती 97 आहेत आणि ग्रामपंचायतीची संख्या किती आहे, तर बघा 67 आहे. यानंतर बघा बुलढाणा हे शहर रिकामी जागा डोंगर रांगात वसलेले शहर आहे. तर मित्रांनो अजिंठ्यांच्या डोंगर रांगामध्ये वसलेले हे शहर आहे. यानंतर बघा बुलढाणा या जिल्ह्यात क्षयरोग निवारण केंद्र कुठे आहे, तर बुलढाणा जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे मित्रांनो बुलढाणा. ओके, शहरात बुलढाणा शहर या ठिकाणीच आहे क्षयरोग निवारण केंद्र. यानंतर बघा देऊळगाव राजा या तालुक्यात एकूण 68 खेडी असून रिकामी जागा एवढ्या ग्रामपंचायती आहेत, तर किती आहेत, 49 आहेत. लक्षात ठेवा. कोणत्या तालुक्यामध्ये, देऊळगाव राजा. मित्रांनो तालुके लक्षात ठेवा, कुठल्याच प्रकारे कन्फ्युज व्हायचं नाही तुम्हाला. आता यानंतर बघा विदर्भातील सर्वाधिक संपन्न देवस्थान म्हणून ओळखले जाणारे तसेच रघुराजे भोसले यांनी निर्माण केलेले जे काही बालाजी मंदिर आहे. ओके मित्रांनो रघुराजे भोसले यांचं नाव आलं तर एकच तालुका लक्षात आला पाहिजे, देऊळगाव राजा. काम समाप्त. ओके, परीक्षेमध्ये येता बरोबर तुम्ही देऊळगाव राजा टिक करा. आता यानंतर बघा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे जे काही माहेर आहे ते कोणतं शहर आहे, तर बघा सिंदखेड राजा हे आहे. तसं बघा सुप्रसिद्ध जिजामाता मंदिर कुठे आहे, तर हे सुद्धा सिंदखेड राजा येथेच आहे. यानंतर बघा जिजामाता यांचे वडील कोण होते, तर लखुजी जाधव हे होते. यांचा जो काही वाडा आणि समाधी स्थळ आहे, तर मित्रांनो हे सुद्धा आपल्याच जिल्ह्यामध्ये आहे. तर कुठे आहे, तर सिंदखेड राजा या ठिकाणीच आहे. तसे बघा मेहकर तालुक्यात एकूण 144 खेडी असून किती तालुक्यात ग्रामपंचायती आहेत, तर उत्तर आहे 99. यानंतर बघा बुलढाणा जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध सोन्याची बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे, तर उत्तर आहे मेहकर मध्ये आहे. तसेच मेहकर तालुक्यातील कोणती मंदिरे हे प्रसिद्ध आहेत, तर लक्षात ठेवा मेहकर तालुक्यामध्ये हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे. त्यानंतर बालाजी मंदिर आणि विष्णू मंदिर हे तिन्ही मित्रांनो मंदिरं मेहकर तालुक्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. तसे बघा बुलढाण्यातील हा तालुका नागवेलीच्या पानांसाठी म्हणून प्रसिद्ध आहे. तर लक्षात ठेवा नागवेलीचं जे काही पान असते मित्रांनो हे आपल्या जळगाव जामोद या तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा बुलढाणा जिल्ह्यातील. तसे बघा जळगाव जामोद मध्ये एकूण 96 खेडी आहेत आणि ग्रामपंचायतीची संख्या आहे 48. यानंतर बघा या तालुक्यातील भूमीतील भुयार अतिशय प्रेक्षणीय आहे. कोणत्या, तर बघा जळगाव जामोद. जळगाव जामोद तालुक्यातील जे काही भूमीतील भुयार आहे मित्रांनो हे अतिशय प्रेक्षणीय आहे. लक्षात ठेवा. तसेच बघा श्रावण महिन्यात ह्या सणाला जळगाव जामोद येथे मोठी यात्रा भरते. तर मित्रांनो कोणत्या सणाला, नागपंचमीच्या सणाला. ओके. आता यानंतर बघा या नदीकाठी खामगाव हे शहर वसलेले आहे. तर कोणत्या, वाघरा नदीच्या काठी मित्रांनो. तसेच बघा चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेले औद्योगिक वसाहत केंद्र कुठे आहे, तर ते सुद्धा खामगाव येथेच आहे. तसे बघा चांद्रयान मिशन 3 मध्ये रिकामी जागामधील विकम सी फॅब्रिकेशनचे जे काही थर्मल शिल्ड आणि मित्रांनो श्रद्धा रिफायनरीच्या सिल्वर स्टलिंग ट्यूब वापरण्यात आल्या होत्या. तर मित्रांनो हे कुठे होते, तर खामगावचे MIDC मधील होतं. लक्षात ठेवा. यानंतर बघा खामगाव तालुक्यात 137 खेडी असून एकूण किती ग्रामपंचायत तर आहेत, तर ते आहे 96. ओके. आता यानंतर बघा जगविख्यात असलेली 105 फुटाची उंचीची मूर्ती मित्रांनो नांदुरा तालुक्यामध्ये आहे. ते कोणाची आहे, तर उत्तर एकच, हनुमान मूर्ती आहे मित्रांनो. नांदुरा हे कोणत्या लोहमार्गावरील महत्वपूर्ण ठिकाण आहे, तर उत्तर आहे मुंबई कोलकाता. तसेच बघा नांदुरा तालुक्यात एकूण 110 खेडी असून किती ग्रामपंचायती आहेत, तर उत्तर आहे 69. तसेच बघा उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात कुठे आहे, तर उत्तर आहे लोणार येथे आहे. तसेच जगातील 3ऱ्या क्रमांकाचे सरोवर लोणार सरोवर याच्या आतील विहिरीत पाण्याची चव ही कशी आहे, तर गोड आहे. लक्षात ठेवा. हे कोणी सांगणार नाही तुम्हाला, मी सांगत आहे, लक्षात घ्यायचंय. असून सरोवराचा परीघ किती आहे, तर मित्रांनो परीघ आहे 6 किलोमीटर एवढा रुंद. ओके, लक्षात ठेवा. आता यानंतर बघा लोणार तालुक्यात एकूण 95 खेडी असून एकूण किती ग्रामपंचायती आहेत, तर लोणार मध्ये आहेत 60. यानंतर बघा संत श्री गजानन महाराज समाधी स्थळ कुठे आहे, तर ते आहे श्री क्षेत्र शेगाव येथे. तसे बघा शेगावच्या कोणत्या पदार्थाला GI टॅग मिळालेला आहे, तर लक्षात ठेवायचं आहे शेगाव कचोरी. ओके, शेगावची कचोरी जिला की
जीआय टॅग मिळालेला आहे मित्रांनो. यानंतर बघा आनंद सागर. आनंद सागरचं जे काही आध्यात्मिक केंद्र आहे मित्रांनो हे कोठे आहे तर हे सुद्धा श्री क्षेत्र शेगाव येथेच आहे. ओके. यानंतर बघा शेगाव तालुक्यात कोणत्या ठिकाणी गोमाजी महाराज यांचे संस्थान आहे तर उत्तर आहे नागझरी. मित्रांनो नागझरी या शहरामध्ये शेगाव तालुक्यामध्ये गोमाजी महाराज संस्थान आहे. ओके. तसेच बघा सुप्रसिद्ध जगदंबा देवीचे मंदिर वानखेड येथे असून ते कोणत्या तालुक्यात आहे तर उत्तर आहे संग्रामपूर. मित्रांनो वानखेड पातुर्डा हे अतिशय शहर इम्पॉर्टंट आहे. ओके. कारण की आणखी मित्रांनो इथील एक पाण्याचा जो काही पाण्याची विहीर आहे याचा सुद्धा आपल्याला बऱ्याचशा याच्यामध्ये एक्झामिनेशन मध्ये उल्लेख दिसून येतो. ओके मित्रांनो. यानंतर बघा संग्रामपूर तालुक्यात एकूण 103 खेडी असून किती तालुक्यात ग्रामपंचायती आहेत तर उत्तर आहे 57. तसं बघा कोणत्या नदीच्या काठावर मलकापूर हे शहर वसलेले आहे तर उत्तर आहे नळगंगा. तसेच मलकापूर तालुक्यात एकूण 109 खेडी असून किती ग्रामपंचायती आहेत तर उत्तर आहे 66. किती आहे मित्रांनो 66. आता यानंतर बघा मोताळा तालुक्यात एकूण 109 खेडी असून किती ग्रामपंचायती आहेत तर ते सुद्धा 49 आहेत. तसेच मोताळा येथील प्रसिद्ध ठिकाणे कोणकोणते आहेत तर लक्षात ठेवा. एक म्हणजे शंकरबाबा मठ कात्री येथे आहे. ओके. विश्वगंगा नदीच्या तीरावर महादेवाचे मंदिर आणि तारापूर येथील देवीचं मंदिर. तसे बघा गणपती मंदिर. मित्रांनो हे परीक्षेत देण्यासारखे प्रश्न आहे म्हणून एकाहून एक प्रश्न हे तुम्हाला व्यवस्थितरित्या चाळायचे आहेत. ह्या व्हिडिओची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल हिच्याच बरोबर मित्रांनो अतिरिक्त जे काही 34 जिल्हे आहेत त्यांच्या जर तुम्हाला पीडीएफ हव्या असतील तर सिंपल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि फक्त 20 आणि 20 रुपयामध्ये ही जी काही नोट्स आहे तुमच्या ताब्यात घ्या. मित्रांनो 1700 रुपयाचं कंटेंट हे फक्त 20 रुपयामध्ये तुम्हाला देत आहे. यापेक्षा कमी काही करू शकत नाही मित्रांनो. ओके. आता यानंतर बघा कोणते शहर हे अजिंठ्याच्या डोंगर रांगेत वसलेले असून ते थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखण्यात येते. उत्तर आहे बुलढाणा. यानंतर बघा बुलढाणा जिल्ह्यातील मिरची आणि खवा उत्पादक तालुका म्हणून विशेष प्रसिद्ध आहे कोणता तर नांदुरा. मित्रांनो नांदुऱ्यातील मिरची आणि खवा हा मित्रांनो याच्यासाठी उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे तालुका म्हणून प्रसिद्ध आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील. ओके. यानंतर बघा बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय व शैक्षणिक संस्था आहेत. उत्तर आहे 1330. तसेच बघा जिल्ह्यात एकूण किती अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत तर 2 आहेत. तसेच किती औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत तर 6 आहेत. मित्रांनो हे जे आहेत हे प्रत्येक तालुक्याच्या नोट्सनुसार आपण काढलेले आहेत. आता जे प्रश्न परीक्षेमध्ये आले होते ओके आतापर्यंत पोलीस भरती असो किंवा जिल्ह्याशी निगडीत कोणतीही एक्झामिनेशन असो प्रत्येक परीक्षेमध्ये जे प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आले होते त्याच्यावरती आपण थोडक्यामध्ये चर्चा करूया. ओके. वन लाइनर स्वरूपाचे प्रश्न येते. बघा आता बुलढाणा जिल्ह्याचे सध्याचे नाव काय आहे भिल्डाणा या नावावरून पडलेले आहे. यानंतर बघा चालुक्य राजांनी बुलढाणा व आसपासच्या परिसरावर 3 ते 4 दशक राज्य केले होते. यानंतर बघा यादव साम्राज्याच्या देवगिरी येथील राजांनी बुलढाणा व आसपासच्या परिसरावर कालखंडामध्ये राज्य केले होते. यानंतर बघा निजामशाही याने 1595 मध्ये बुलढाणा व आसपासचा परिसर मुघलांना सोपवला होता. तसेच बघा बुलढाणा जिल्हा व आसपासचा परिसर 1853 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वाधीन केला गेला. तसेच बघा माली खान याने बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे इसवी सन 1729 मध्ये दरवाजे बनविले. तसेच राजमाता जिजाबाई यांचा जन्म आताच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 रोजी झाला. लखुजी जाधव हे त्यांचे वडील होते. तसेच बघा 1883 मध्ये बुलढाणा जिल्ह्यात भारतीय उपद्वीप रेल्वे मार्ग सुद्धा करण्यात आलेला आहे. तसेच शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर प्रसिद्ध आहे. यानंतर बघा बुलढाणा जिल्ह्यात उन्हाळ्यात हवामान उष्ण व कोरडे असते. तसेच बुलढाणा जिल्ह्यात एकूण 3 अभयारण्य आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर दिशेस बुलढाणा जिल्हा येतो. लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेस बुलढाणा जिल्हा येतो तर उत्तर दिशेस. यानंतर बघा बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तहसील आहेत तर उत्तर आहे 13. तसेच सिंदखेड राजा मातोश्री जिजामातेचे काय तर माहेर आहे. संत गजानन महाराजांची जी काही समाधी आहे हे कोठे आहे तर शेगाव येथे आहे. तसेच विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून बुलढाणा जिल्ह्याला संबोधतात. ओके. यानंतर बघा उल्कापातामुळे निर्माण झालेले जगप्रसिद्ध सरोवर लोणार आहे. तसे बघा बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती महसूल विभाग आहेत तर उत्तर आहे 5. तसेच जिल्ह्यात एकूण 11 नगर परिषद आहेत. लक्षात ठेवायचं आहे 13 तालुके आहेत आणि 13 काय तर बघा तहसील सुद्धा आहेत. बघा पूर्णा व पैनगंगा जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. तसेच गाविलगड बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस पर्वतमाला आहे. लखुजी जाधव हे राजमाता जिजाबाईंचे वडील होते. संग्रामपूर प्राचीन सातवाहन काळातील शहर आहे. तसे बघा 105 फूट हनुमानाची मूर्ती नांदुरा येथे लोकेटेड आहे. तसेच नागझरी येथे संत गोमाजी महाराज संस्थान आहे. शेगावला पूर्वी शिवगाव असे संबोधले जात असे. यानंतर बघा राष्ट्रीय महामार्ग 6 वर बसलेले शहर खामगाव हे आहे. तसेच खडकपूर्णा हा जिल्ह्यातील मोठा सिंचन प्रकल्प आहे.
खामगाव व मलकापूर तालुक्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे, लक्षात ठेवा. ओके. यानंतर बघा खामगाव आणि मलकापूर दोन्ही ठिकाणी कापसाची जी काही मोठी बाजारपेठ आहे ते आपल्याला बघायला मिळते, परंतु सिल्वर सिटी जे काही नाव आहे हे आपल्या खामगाव या शहराला आहे. आता यानंतर बघा विदर्भातील पहिला जिजामाता सहकारी साखर कारखाना आहे, लक्षात ठेवा. बुलढाणा जिल्हा हा आकाराने 15व्या क्रमांकाचा जिल्हा आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यात करडीचे क्षेत्र प्रसिद्ध आहे. अंबरवखा, ज्ञानगंगा व लोणार अभयारण्य सुद्धा आपल्या बुलढाणा जिल्ह्यात आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या सभेची बैठक कोठे होते तर मलकापूर, बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव, जळगाव, जामोद या ठिकाणी होती. यानंतर बघा बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ कोणता आहे तर तो आहे बुलढाणा मतदारसंघ. तसे बघा बुलढाणा जिल्ह्याच्या जवळीक विमानतळ औरंगाबाद येथे आहे. जवळचं काय तर औरंगाबाद आहे आणि त्यानंतर कोणतं येते तर अकोला येते, लक्षात ठेवा दोन्हीचे दोन्ही. यानंतर बघा सैलानी बाबांचा दर्गा चिखली येथे आहे. प्रसिद्ध बालाजी मंदिर मेहकर येथे आहे. बुलढाणा जिल्हा NIC 1984 साली स्थापन करण्यात आली. तसेच जळगाव जामोदचे भाजपाचे आमदार कोण आहेत तर संजय कुटे हे आहेत. खामगावचा जर विचार केला तर भाजपाचे आमदार आहेत आकाश फुंडकर साहेब. यानंतर बघा मेहकरचे आमदार आहेत संजय रायमुलकर साहेब. ओके. यानंतर बघा सिंदखेड राजाचे आमदार आहेत राजेंद्र शिंगणेजी. ओके. आणि चिखलीचे आमदार कोण आहेत तर श्वेता महाले हे आहेत. आता यानंतर बघा बुलढाण्याचे आमदार कोण आहेत तर संजय गायकवाड हे आहेत. आणि मलकापूरचे जर आमदारचा विचार केला तर ते आहेत राजेश हेकडे. ओके. यानंतर बघा बुलढाण्याचे जिल्ह्यात राज्य परिवहन मंडळ बुलढाणा, मलकापूर, चिखली, खामगाव, मेहकर, जळगाव, जामोद. तसेच बुलढाणा जिल्ह्याचे खासदार कोण आहेत तर प्रतापराव जाधव आहेत. आता इलेक्शन चालू आहे मित्रांनो, आचारसंहितेच्या नंतर काही वेगळं नाव असू शकते ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता यानंतर बघा बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात आहे. तसेच गजानन महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी समाधी घेतलेली आहे. नांदुरा नगर परिषदेची स्थापना 1931 साली झाली होती. शेगाव नगर परिषदेची स्थापना ही 1881 मध्ये झाली होती. तसेच बघा चिखली नगर परिषदेची स्थापना 1930 मध्ये झाली होती. यावरती प्रश्न विचारतात म्हणून ते घेतलेले आहे. यानंतर बघा श्री गजानन महाराजांचा जो काही प्रकट दिवस आहे हा कधी असतो तर 23 फेब्रुवारी 1868 साली असतो. ओके. यानंतर बघा 2011 जनगणनेनुसार बुलढाण्याची लोकसंख्या किती तर ते आहे 25,86,258 एवढी. तसेच 2011च्या जनगणनेनुसार बुलढाणा जिल्ह्यात पुरुषांची लोकसंख्या एवढी आहे मित्रांनो आणि स्त्रियांची एवढी आहे. ओके. साक्षरतेचा जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये साक्षरता आहे 83.40%. त्यापैकी पुरुषांची साक्षरता आहे 90.54% आणि स्त्रियांची आहे 75.84%. ओके. तुलनेने स्त्रियांची कमी साक्षरता आहे मित्रांनो आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आता यानंतर बघा 2011च्या जनगणनेनुसार बुलढाणा जिल्ह्यात बालकांची लोकसंख्येचा जर विचार केला तर ते आहे 3,12,125 एवढी. तसेच बघा 2011च्या जनगणनेनुसार बुलढाणा जिल्ह्याचे राज्याच्या लोकसंख्येचे प्रमाण आहे 2.30%. ओके. यानंतर बघा बुलढाण्याचे 2011च्या जनगणनेनुसार स्त्री पुरुष प्रमाण 934 आहे. तसेच 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या वृद्धी दर 15.85% एवढा आहे. बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत तर किरण कुरुंदकर हे आहेत. ओके. यानंतर बघा बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक आहे सुनील कडासने सर. यानंतर बघा बुलढाण्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत विशाल नरवाडे सर. तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या पश्चिमेस अमरावती, अकोला, वाशिम हे जिल्हे येतात. तसेच बघा उत्तरेस जर पाहिलं तर नेमाड जिल्हा मध्य प्रदेश आणि जळगाव जिल्हा येतो. ओके. बघा मध्य प्रदेश हे राज्य येते, त्यातील मध्य प्रदेश मधील नेमाड जिल्हा येतो आणि जळगाव जिल्हा येतो मित्रांनो. तसेच बघा बुलढाणा जिल्ह्याच्या पूर्वेस अमरावती, अकोला, वाशिम हे जिल्हे येतात. बुलढाणा जिल्ह्यात एकही महानगरपालिका नाही मित्रांनो, एकही महानगरपालिका नाही. तसेच बघा एकूण 11 नगरपालिका आहेत मित्रांनो, महानगरपालिकांची संख्या एक सुद्धा नाही. तसेच बघा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्याचे क्षेत्रफळ हे आहेत 676.66 चौक किलोमीटर. तसेच सिंदखेड राजा तालुक्याचे क्षेत्रफळ जर पाहिलं तर 816.49 चौक किलोमीटर आहे. देऊळगाव राजाचं जर पाहिलं तर 498.86 एवढं आहे. मेहकर तालुक्याचं क्षेत्रफळ पाहिलं तर ते आहे 1136.5 चौक किलोमीटर आणि चिखली तालुक्याचे क्षेत्रफळ पाहिलं तर ते आहे 1142.9 चौक किलोमीटर आणि बुलढाण्याचे क्षेत्रफळ पाहिलं तर ते आहे 793.89 चौक किलोमीटर. आणि मित्रांनो खामगाव तालुक्याचे क्षेत्रफळ पाहिले तर ते आहे 1168.36 चौक किलोमीटर आणि मोताळा तालुक्याचे क्षेत्रफळ पाहिले तर ते आहे 776 चौक किलोमीटर. यानंतर बघा मलकापूर तालुक्याचे क्षेत्रफळ पाहिले तर ते आहे 468.12 चौक किलोमीटर. नांदुरा तालुक्याचे 513.12 आणि शेगाव तालुक्याचे 611.83 चौक किलोमीटर. ओके. तसेच बघा जळगाव, जामोद, संग्रामपूर सुद्धा लक्षात ठेवा. बुलढाणा जिल्ह्याचे प्रशासकीय दृष्ट्या प्रमुख स्थान आहे बुलढाणा. ओके. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 5 महसूल उपविभागीय असून 13 तालुके आहेत. ओके. यानंतर बघा बुलढाणा जिल्ह्यात हिवाळ्यात कोणतं हवामान असतो तर लक्षात ठेवा ते असते थंड आणि उन्हाळ्याचा जर विचार केला तर हवामान असते उष्ण आणि कोरडे. ओके. बुलढाणा जिल्ह्यात साधारणतः मित्रांनो 946 मिमी एवढा पाऊस पडतो. ओके. यानंतर बघा नांदुरा येथे जगातील सर्वात उंच मूर्ती जी आहे ते हनुमानाची आहे, लक्षात ठेवा.
लोणार सरोवराचा व्यास सुमारे 1600 मीटर असून खोली आहे 150 मीटर आणि परिघ आहे 7 किलोमीटर. यानंतर बघा बुलढाणा जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे 9640 चौ किलोमीटर. यानंतर बघा बुलढाणा जिल्ह्यात उन्हाळ्यात हवामान हे जून ते सप्टेंबर दरम्यान पाऊस पडतो. सुमारे बघा 50 ते 60 वर्षापूर्वी उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती झाली. तसेच बघा या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जेवढं काही कंटेंट बघितलं आहे ते एकदम क्वालिटी कंटेंट आहे. कुठल्याच प्रकारचं तुमचा वेळेचा अपव्यय होणार नाही. ही जी नोट्स आहे हे फक्त मित्रांनो तुम्ही 10 मिनिटांमध्ये रीड करू शकता. किती 10 मिनिटांमध्ये ही सर्वची सर्व नोट्स तुम्ही काय करू शकता, रीड करू शकता. 10 मिनिटांमध्ये मित्रांनो तुमचे 2 ते 4 मार्क्स हे कव्हर होतील म्हणजे होतीलच. जिल्ह्यामध्ये कोणतीही एक्झामिनेशन असो, जिल्हा परिषदेची एक्झाम असू द्या, पोलीस भरती असू द्या किंवा अतिरिक्त कोतवाल भरती असू द्या, पोलीस पाटील भरती असू द्या, कुठल्याही प्रकारची भरती घ्या, आपल्या जिल्ह्यामधील जर प्रश्न आला आपल्या व्हिडिओ व्हायरल एकही असू शकणार नाही किंवा या नोट्स मधील असू शकणार नाही. ओके, मग सर्वच सर्व कंटेंट हे तुम्हाला मित्रांनो फक्त बघा 34 जिल्हे 34 डिस्ट्रिक्टचे जे काही नोट्स आहेत हे फक्त आणि फक्त सर्वच्या सर्व तुम्हाला किती रुपयात मिळत आहे, 20 रुपयामध्ये मिळत आहे. ओके, एकदम चॉकलेटच्या किमतीत आहे मित्रांनो. चॉकलेट सुद्धा 100 रुपयाचा आता आपण गिफ्ट करतो. ओके, त्यापेक्षाही मित्रांनो 1/5 एवढं आपण तुम्हाला डिस्काउंट देत आहे, लक्षात ठेवा. म्हणून सर्वांनी काय करा माहिती आहे का, सर्वांनी जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि मित्रांनो शक्य झाल्यास हे परचेस करू शकता तुम्ही. ओके, फ्री दिलं असतं परंतु मित्रांनो कुठंतरी थोडीशी तुम्हाला सुद्धा झड लागावी आणि माझा जो काही टायपिंगचा खर्च आहे तो निघून यावा याकरता ही नॉमिनल प्राइस ठेवलेली आहे. ओके, व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो फक्त कमेंट करा. ओके, तुमची कमेंट्सच मित्रांनो आपल्याला काय तर एक मोटिवेशन देत असते याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवून घेण्याकरता. तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच, इथेच थांबूया. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.